नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी वन लाइनर संभाव्य प्रश्नसंच आपणासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंतच्या चालू घडामोडींचा आपण समावेश केलेला आहे. वन लाइनर चालू घडामोडी देण्यामागचा उद्देश हा आहे की अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपात दिल्यानंतर त्या पाठांतर होतील आणि आयोग देखील सध्या वन लाइनर प्रश्नसंच विचारण्याकडे कल दाखवत आहे. त्यामुळे आपण वन लाइनर प्रश्नसंचाची ही सिरीज सुरू केलेली आहे. चला तर मग आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रजासत्ताक दिन 2025चा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश या श्रेणीमधला सर्वोत्तम चित्ररथ कोणता ठरला? उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला. तर या ची थीम काय होती? महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 दरम्यान नागरिकांना आवडत्या चित्ररथांसाठी व संचालन पथकांसाठी मतदान करता आले. त्या पोर्टलचे नाव काय आहे? बघा, या ठिकाणी नागरिकांनी आपल्या आवडत्या चित्ररथांसाठी व संचालन पथकांसाठी मतदान केले आहे. ते पोर्टल काय आहे? माय गव्हर्नमेंट पोर्टल. 82वे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 यामध्ये बिगर इंग्रजी उत्कृष्ट चित्रपट कोणता? इमिलिया पेरेझ. या वन लाइनर प्रश्नामध्ये आणखीन एक प्रश्न समाविष्ट होतो. बघा, 2025चे गोल्डन पुरस्कार कितवे आहेत हे पण यामध्ये प्रश्न तयार होतो की ते आहेत 82वे आहेत. पुढचा प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हे किती खेळाडूंना देण्यात आले? तर हे 4 खेळाडूंना देण्यात आले. डिव्हाइन व्हर्सेस अभंगगाथा या पुस्तकाचे लेखन डॅश यांनी केले. या पुस्तकाचे लेखन दीपक फडणीस यांनी केले. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून अधिकृतपणे सामील झाला? तर हा देश आहे इंडोनेशिया. मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? न्यूझीलंड. हा खेळाडू मार्टिन गप्टिल कोणत्या देशाचा आहे? न्यूझीलंड देशाचा आहे. या ठिकाणी असाही प्रश्न विचारू शकतात, मार्टिन गप्टिल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो क्रिकेटशी संबंधित आहे. लेबनॉनचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? जोसेफ आऊन. 67वी महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचा विजेता कोण? पृथ्वीराज मोहोळ पुणे. या ठिकाणी बघा, आपण प्रत्येक वेळी वन लाइनर प्रश्नसंच जरी असला तरी त्यामध्ये 67वी महाराष्ट्र केसरी 2025 म्हणजे सर्वसमावेशक अतिशय अधिक कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कोणत्या राज्य सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले? तर हे ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. जनरेशन बीटामधील पहिले मूल कोठे जन्मले? ऐझवाल मिझोराम येथे. 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद डॅश राज्याने भूषवले? गुजरात. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? मांघर, जिल्हा सातारा. जानेवारी 2025 पासून कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? रशिया या देशाने जानेवारी 2025 पासून नवीन पर्यटन कर लागू केला आहे. बघा, 2025ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी डॅश संघाने भारताला हरवून जिंकली? ऑस्ट्रेलिया संघाने. बघा, ऑस्ट्रेलिया संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2025 भारताला हरवून जिंकलेली आहे. बघा, हेनले पासपोर्ट निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक डॅश आहे? 85वा.
वर्ल्ड बँकेने कोणता अहवाल सुरू केला जो ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवालाच्या थांबलेल्या प्रकाशनाची जागा घेतो? बिझनेस रेडी किंवा बी रेडी? बिझनेस रेडी किंवा बी रेडी हा कशाची जागा घेतो? ईज ऑफ डुईंग बिझनेस. आणि हा ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो अहवाल होता तो कोण जाहीर करत होतं? वर्ल्ड बँक. हे पण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. युद्धनौका तयार करताना महिलांच्या सोयीच्या दृष्टीने तिचे आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका INS सुरत ही युद्धनौका आहे. यामध्ये महिलांच्या सोयीच्या दृष्टीने तिचे आरेखन करण्यात आलेलं आहे बघा. क्रोएशियाचे नवनियुक्त अध्यक्ष झोरान मिलानकोविक. माँ की रसाई उपक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील डॅश येथे सुरू केला. प्रयागराज येथे सुरू केला बघा. माँ की रसाई किंवा माँ की रसोई हे दोन्हीही एकच आहे बघा. DRDOने अत्यंत थंड परिस्थितीसाठी कपड्याची प्रणाली डिझाईन केलेली आहे. तिचे नाव काय आहे? हिमकवच. हिमकवच हे आपल्या लक्षात राहील, थंड परिस्थितीसाठी आहे. परंतु ती कोणी विकसित केली आहे? DRDOने. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. चीनने पहिले स्वदेशी विकसित केलेले खोल समुद्र अन्वेषण जहाज डॅश लॉन्च केले आहे. तन्सुओ 3. ईशान्येचा कुंभ म्हणून ओळखला जाणारा परशुराम कुंडमेळा कोणत्या राज्यात पार पडला? तर तो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे बघा. या ठिकाणीच आणखीन एक प्रश्न तयार होतो की ईशान्येचा कुंभ म्हणून कशाला ओळखले जातं? तर परशुराम कुंड याला किंवा परशुराम कुंडमेळा याला ईशान्येचा कुंभ म्हणून ओळखलं जातं. असाही एखादा प्रश्न तयार होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी डॅश येथे केली. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. भारतातील 58वा व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश. 2024चा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार डॅश यांना प्रदान करण्यात आला. मजरूह सुलतानपुरी. 2024चा मोहम्मद रफी पुरस्कार डॅश यांना प्रदान करण्यात आला. जावेद अली. बघा या ठिकाणी मोहम्मद रफी यांच्या नावाचेच 2 पुरस्कार आहेत. दोन्ही 2024चे आहेत. परंतु एक मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार आहे जो मजरूह सुलतानपुरी यांना दिला आहे आणि दुसरा फक्त मोहम्मद रफी पुरस्कार आहे तो जावेद अली यांना दिला आहे बघा. मध्य प्रदेश सरकारने डॅश योजना सुरू केली ज्या योजनेत तरुणांना आर्मी, पोलीस, निमलष्करी दलांमध्ये करिअर करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पार्थ योजना आहे ही. पार्थ योजना, पार्थ म्हणजेच अर्जुनाचं दुसरं नाव आहे बघा. ही योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. तरुण मुलांना आर्मी, पोलीस आणि लष्करी दलांमध्ये करिअर करण्यासाठी. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळ कोठे स्थापन केले जाईल? तर याचं उत्तर आहे बिहार. हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 महिन्यापूर्वीच साधारणपणे 10 जुलैला MIDCचा एरिया मॅनेजरचा जो पेपर झाला होता त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता बघा. नव्या कर संरचनेत किती लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही? 12 लाख रुपये बघा. पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक 22 फेब्रुवारी 2025 रोजी कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही पुणे येथे आयोजित करण्यात आली होती बघा. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? नवी दिल्लीमधील तालकटोरा स्टेडियम या ठिकाणी 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. नवीन चावला यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते? 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
जागतिक आर्द्रभूमी दिन किंवा पाणथळ दिन 2 फेब्रुवारी 2025ची थीम काय होती बघा. आमच्या सामायिक भविष्यासाठी आर्द्रभूमीचे संरक्षण ही काय आहे 2 फेब्रुवारी 2025च्या जागतिक आर्द्रभूमी दिनाची थीम आहे बघा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता देश हा भारत आहे, परंतु उपविजेता देश कोणता आहे तर तो आहे न्यूझीलंड. 2025च्या विमेन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावलेला संघ कोणता? मुंबई इंडियन्स. या ठिकाणी बघा विमेन्स प्रीमियर लीगमधील विजेतेपद विचारलंय, ते पटकावलेलं आहे मुंबई इंडियन्सने आणि ते दुसऱ्यांदा त्यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झाला? विनोद कुमार शुक्ल यांना प्राप्त झालेला आहे बघा. ओपेकचा नवीन सदस्य देश कोणता आहे तर तो आहे ब्राझील. ओपेकचा फुल फॉर्म आपल्याला माहितीच असेल, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. देशातील पहिले हनी पार्क डॅश येथे निर्माण करण्यात आले? महाबळेश्वर येथे निर्माण करण्यात आले बघा. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली काय नेमलं बघा. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी समिती नेमलेली आहे आणि ही समिती कोणी नेमलेली आहे? लोकसभेने. हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आसामच्या जीवशास्त्रज्ञ डॅश यांना टाईमच्या वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाला आहे बघा. त्या कोण आहेत? पूर्णिमा देवी बर्मन. सेबीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तुहिनकांत पांडे हे आहेत बघा. 97वा ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? अनुरा हा चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे बघा. गुगलचे भारतातील सर्वात मोठे कॅम्पस कोणते आहे? अनंत महादेवपुरा, बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा. कोणती विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनली? उत्तर प्रदेशची विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनली आहे बघा. आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आलेली आहे बघा. धर्म गार्जियन संयुक्त लष्करी सरावाची 6वी आवृत्ती भारत आणि जपानच्या दरम्यान डॅश येथे पार पडली? जपान येथे. धर्म गार्जियन हा संयुक्त लष्करी सराव आहे बघा आणि तो भारत आणि जपानच्या दरम्यान आयोजित करण्यात येतो आणि यावर्षीचा हे संयुक्त लष्करी सराव जपान येथे पार पडला. भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल संग्रहालय डॅश येथे सुरू करण्यात आले? मौसम भवन, दिल्ली. ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 डॅश येथे आयोजित करण्यात आल्या आहेत? ट्युरिन, इटली. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र डॅश येथे स्थापन होणार आहे? लोणार. राज्यात पहिल्या कांदा क्लस्टरची उभारणी कोठे करण्यात आली आहे? लिंपणगाव. हे लिंपणगाव कोठे आहे? श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहिल्यानगर. भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर डॅश येथे बांधले जाणार आहे? हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय बांधले जाणार आहे? कायमस्वरूपी कुंभ शहर बांधले जाणार आहे बघा. स्क्वॉच पुरस्कार 2025 डॅश सरकारला देण्यात आला? नागालँड राज्य सरकारला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी. 2024ला नोबेल शांतता पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कैलास सत्यार्थी यांचे आत्मचरित्र काय आहे? दिया सलाई. बघा आता या आत्मचरित्राच्या निमित्ताने कैलास सत्यार्थी हे पुन्हा प्रकाश झोतात आलेले आहेत. तर त्यांच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात मिळाला? तर तो शांततेच्या क्षेत्रात मिळाला.
त्यानंतर तो कधी मिळाला तर तो 2014मध्ये मिळाला. ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता बाल शोषण साधनांना फौजदारी गुन्हा ठरवणारा पहिला देश कोणता आहे बघा? ब्रिटन आहे. अमेरिकेबरोबर डॅश हा देश देखील WHO मधून बाहेर पडला आहे. अर्जेंटिना. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचे WHO मधून कोण कोण बाहेर पडले? अमेरिका पण, आणि अमेरिकेसोबत अर्जेंटिना हा देश देखील WHO मधून बाहेर पडलेला आहे. गुजरातमध्ये समान नागरी कायदा संदर्भात नेमलेली समिती कोणती? न्यायमूर्ती रंजना देसाई. बघा, ही समिती गुजरातमध्ये समान नागरी कायदा संदर्भात नेमलेली आहे. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारीला रिपू जगती असा कवन जन्मला. या गीताला कोणता पुरस्कार मिळाला आहे? बघा, या गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. आणि ह्या गीताचे गीतकार कोण आहेत? तर आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. यांनी हे गीत लिहिलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून किती रुपयांपर्यंत वाढवली जाईल? तर कितीपर्यंत वाढवली जाईल? 5 लाख रुपयांपर्यंत. HSRPचा फुल फॉर्म काय आहे? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आता HSRP हे आपण सध्या दैनंदिन जीवनात पण ऐकत आहोत. परंतु जरी दैनंदिन जीवनात ऐकत असलो तरी देखील कधीकधी आपण अशा प्रश्नांमध्ये चुका करू शकतो. त्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. 5व्या BBC क्रीडा पुरस्कार अंतर्गत जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? मिताली राज यांना देण्यात आला. बघा, मिताली राज या काय आहेत? भारताच्या माजी क्रिकेटपटू आहेत. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मुकेश खुल्लर. 8वी हिंदी महासागर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? मस्कत, ओमान या ठिकाणी 8वी हिंदी महासागर परिषद आयोजित केली होती. नितीन गडकरी यांनी पहिल्या रोड ट्रेनला डॅश येथून हिरवा झेंडा दाखवला? नागपूर येथून काय दाखवला? नितीन गडकरी यांनी, जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. एकुवेरिन लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो? भारत व मालदीव या 2 देशांदरम्यान एकुवेरिन लष्करी सराव आयोजित करण्यात येतो. एकुवेरिन या शब्दाचा अर्थ मैत्री असा आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फोर्ट विल्यम किल्ला आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? इतिहासातला फोर्ट विल्यम हा किल्ला आपल्याला लक्षात असेल, कोलकाता या शहरात आहे सदर किल्ला. आता त्या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असे करण्यात आलेलं आहे. बघा, दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह डॅश येथे होणार आहे. कुठं? नाशिकमध्ये होणार आहे. बघा, गुजरातमधील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते आहे? गुनेरी गाव. गुजरातमधलं काय आहे? गुनेरी गाव काय आहे? पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे. बघा, दुसरी महिला महाराष्ट्र केसरी 2025ची विजेती कोण आहे? भाग्यश्री फंड, पुणे. भाग्यश्री फंड या ठिकाणी बघा 2-3 फॅक्ट आहेत. भाग्यश्री फंड कुठल्या आहेत? पुण्याच्या आहेत. महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी 2025 ही स्पर्धा कितवी आहे? दुसरी आहे. भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन ब्रह्मा आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ही पण ट्रिक लक्षात ठेवता येईल की ब्रह्मदेश हे म्यानमारचे जुने नाव होते, त्यावरून ऑपरेशन ब्रह्मा हे आपण लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न बघा, NIIT विद्यापीठाचे नवनियुक्त कुलपती कोण आहेत? अमिताभ कांत हे आहेत. 2025चा अबेल पुरस्कार विजेता व्यक्ती कोण आहे? मासाकी काशिविरा, जपान हे आहेत.
आबेल पुरस्कार हा गणितामधील नोबेल पुरस्कार ओळखला जातो. पुढचा प्रश्न बघूया आता. NTPC लिमिटेडने भारतातील पहिल्या हायड्रोजन बसची सुरुवात कुठे केली? लेह लडाख या ठिकाणी पहिल्या हायड्रोजन बसची सुरुवात केली आणि ती कोणी केली? NTPC लिमिटेडने केली. नासाचा एअर अँड बेस प्रोग्रॅम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण आहे? जान्हवी दांगेती, आंध्र प्रदेश ही आहे बघा. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI आधारित प्रगत ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आलेला भारतातील पहिला रस्ता कोणता आहे? द्वारका एक्सप्रेसवे आहे बघा. PFRDAचे अध्यक्ष कोण आहे? शिव सुब्रमण्यम रमन. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी समिती कोणती आहे? जॉन मायकल कुन्हा ही समिती आहे. मालदीव पर्यटन ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कॅटरीना कैफ. मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बिहार राज्य आहे बघा. अहमदाबाद विमान दुर्घटना याबाबत चौकशी समिती नेमलेली आहे. ती समिती कोणती आहे? गोविंद मोहन समिती आहे बघा. योग धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड आहे बघा. भारतातील पहिली ट्रॅक्टर निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? ऑटोनेक्स्ट ही कंपनी आहे. भारताने इराणमधील अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवले होते. ते ऑपरेशन कोणते आहे? ऑपरेशन सिंधू. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी CBIने एक ऑपरेशन राबवले होते बघा. त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? चक्र. भारताचे नवे मुख्य सचिव महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव राजेश कुमार मीना. BCCIचे प्रभारी अध्यक्ष कोण आहेत? राजीव शुक्ला हे आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? S महेंद्र राव हे आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य कोण आहेत? T रविशंकर हे आहेत बघा. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम कुठे सुरू करण्यात आले आहे? सिंधुदुर्ग या ठिकाणी. भारतातील पहिले सोलर EV चार्जिंग सेंटर बंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील सिंगल आर्क म्हणजेच एकच कमान असलेल्या काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा करण्यात आले बघा? 6 जून 2025 रोजी करण्यात आले. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी हे प्रश्न तुम्हाला थोडेसे लेंदी वाटू शकतात, परंतु या ठिकाणी आपण वन लाईनर प्रश्नामध्येच जास्तीत जास्त फॅक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे बघा. त्याच्यामुळं काही प्रश्न लेंदी वाटतात, पण त्यामध्ये 2, 3, 4 प्रकारच्या फॅक्ट आपण घेतलेल्या असतात. चिनाब रेल्वे पुलाची उंची किती आहे? 359 मीटर आणि लांबी किती आहे? 1315 मीटर आहे बघा. इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी राबवलेले ऑपरेशन रायझिंग लायन. अमेरिकेने इराण हल्ल्यासाठी राबवलेले ऑपरेशन मिडनाईट हॅमर. बघा या ठिकाणी इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन राबवले आणि अमेरिकेने ही इराणवर हल्ल्यासाठी राबवलेले ऑपरेशन मिडनाईट हॅमर. ईशान्य भारतातील ढगफुटीमुळे विस्कळीत झालेले जलजीवन सुरळीत करण्यासाठी भारताने राबवलेले ऑपरेशन कोणते आहे? ऑपरेशन स्वस्तिक आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण साधारणपणे 101 वन लाईनर प्रश्न घेतलेले आहेत. याच प्रकारचे जास्तीत जास्त वन लाईनर प्रश्न आपण बनवणार आहोत. यामध्ये आपणाला काही सूचना असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा करू शकतो का त्याही आपण सांगू शकतात. त्याचप्रमाणे इतर कुठल्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगितलं
तर आपल्यासाठी जास्तीत जास्त दर्जेदार व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू शकतो. जाता जाता विद्यार्थी मित्रांना एक होमवर्क किंवा एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघा कमेंट बॉक्समध्ये. आपण व्हिडिओमध्येच तो प्रश्न घेतला होता. ओपेकचा नवीन सदस्य देश कोणता झालेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांना आणखीन एक सूचना आहे की लवकरच द ऑफिसर गुरुजी या ॲपचे लॉन्चिंग केले जाईल आणि त्यावरती सदर PDF विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध केली जाईल. धन्यवाद.